Good morning students. Now here we will also discuss about the problem on integrated accounting system. Into the integrated accounting system, first of all we are also read the problem carefully. Lakshmi Enterprises operates an integral system of accounting. You are required to pass the journal entries. The first transactions are also given. Raw material purchased 40% on credit rupees 15 lakh 15 लाखाचा रॉ मटेरियल खरेदी केलेला आहे. 40% उधारीवर. मटेरियल इश्यूड टू प्रोडक्शन रुपीज 9 लाख. म्हणजेच प्रोडक्शन प्रोसेसमध्ये मटेरियल असेल ते मटेरियल इश्यूड केलेलं आहे. वेजेस पेड रुपीज 5 लाख. वेजेस पेड केलेले आहेत 5 लाख रुपयाचे. वेजेस चार्ज टू प्रोडक्शन म्हणजे वेजेस असतील ते वेजेस या ठिकाणी प्रोडक्शनला चार्ज या ठिकाणी करण्यास सांगितलेलं आहे 3 लाख रुपीजच्या. फॅक्टरी ओव्हरहेड्स इन्कर्ड रुपीज 1 लाख. म्हणजे फॅक्टरीमधला जो काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इन्कर्ड झालेले आहेत म्हणजे खर्च झालेला आहे तो किती रुपयाचा आहे तर 1 लाख रुपीज. फॅक्टरी ओव्हरहेड चार्ज टू प्रोडक्शन 90,000. देन सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स इन्कर्ड 70,000. फिनिश्ड गुड्स ॲट कॉस्ट रुपीज 11,000. सेल्स 40% क्रेडिट 13,50,000. 13,50,000. सेल्सच्या बाबतीमध्ये 13,50,000. Then receipt from debtors rupees 4 lakh. Payment to creditors 5,10,000. These are the informations are also given in front of you and we are also prepared the journal entries as per the integrated accounting system. The integrated accounting system मध्ये one account is relating to our financial account and one account is related to our cost account. म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक विचारात घेणं आवश्यक आहे की यामध्ये एंट्री करत असताना एक अकाउंट हे आपलं फायनान्शियल अकाउंटिंगशी रिलेटेड असलं पाहिजे आणि एक अकाउंट हे आपलं कॉस्ट अकाउंटिंगशी रिलेटेड असलं पाहिजे. मग पहिली एंट्री असेल रॉ मटेरियल परचेस्ड इन ब्रॅकेट 40% ऑन क्रेडिट. म्हणजे 40% उधारीवर माल खरेदी केला 15 लाख रुपयाचा. म्हणजे एंट्री होत असताना याची एंट्री काय होणार आहे तर आता मटेरियल परचेस्ड म्हणजे फ्रॉम द कॉस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर आपण विचार केला म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर आपण विचार केला तर मटेरियल कम्स इन. मटेरियल कुठे येणार आहे तर त्या कंपनीमध्ये या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये ते मटेरियल कम्स इन म्हणजे येणार आहे. पण ते कुठे येणार आहे तर ते स्टोअर असेल त्या स्टोअरमध्ये या ठिकाणी ते मटेरियल स्टोअर करून ठेवलं जाईल. म्हणजे इथं आपल्याला मटेरियल परचेस केलं आहे जसं फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण परचेसेस म्हणतो तसं इथं कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय म्हणावं लागेल स्टोअर लेजर अकाउंट म्हणावं लागेल. म्हणजे एंट्री करताना काय होणार एंट्री स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि टू क्रेडिटर्स अकाउंट. म्हणजे पहिल्या एंट्रीसाठी या ठिकाणी ट्रान्झॅक्शनसाठी ही पहिली या ठिकाणी एंट्री झाली आणि नॅरेशन काय येणार मटेरियल परचेस्ड ॲट 40% क्रेडिट. मग एंट्री होत असताना स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट किती लाखाचा मटेरियल आलेला आहे 15 लाख. अमाऊंट कॉलममध्ये 15 लाख हे झालं या ठिकाणी 15 लाख. नंतर काय होणार आहे तर कॅश गोज आउट म्हणून ते कॅश अकाउंट बँक अकाउंट क्रेडिटला आलं. आता 40% ऑन क्रेडिट आहे म्हणजेच 60% नॉट 6%. 60% हे काय होणार आहे रोखीनं या ठिकाणी खरेदी केलं असेल. म्हणजे 15 लाखाच्या 60% रक्कम ही रोखीनं खरेदी केलेलं आहे. म्हणजे त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल 15 lakhs इंटू 60% म्हणजे 9 लाख रुपीज ते रोखीनं खरेदी केलेलं आहे मटेरियल 9 लाख रुपयाचं. म्हणजे 9 लाख रुपीज मटेरियल आर ऑल्सो परचेस्ड ऑन कॅश अँड रिमेनिंग 6,000 इज आर ऑल्सो परचेस्ड ऑफ मटेरियल ऑन क्रेडिट. म्हणजे क्रेडिटला काय आलं टू क्रेडिटर्स अकाउंट. म्हणजे एंट्री होताना काय झाली स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट टू क्रेडिटर्स अकाउंट. स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट 15 लाख टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 9 लाख टू क्रेडिटर्स अकाउंट 6 लाख. मटेरियल परचेस्ड 40% ऑन क्रेडिट. देन मटेरियल इश्यूड टू प्रोडक्शन रुपीज 9 लाख. आता मटेरियल इश्यूड टू प्रोडक्शन जे प्रोडक्शन असेल त्या प्रोडक्शनला या ठिकाणी मटेरियल इश्यू केलं. म्हणजे प्रोडक्शन कुठं चालतं तर प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये म्हणजेच काय होतं तर प्रोडक्शन करत असताना तिथं प्रोसेस चालते. मटेरियलवर काय होतं प्रोसेसिंग होतं. म्हणजेच वर्क इन प्रोसेस अकाउंट डेबिट म्हणजे मटेरियल कम्स इन कुठं असणार आहे तर प्रोडक्शनमध्ये. म्हणजे प्रोडक्शन म्हणजे काय चालतं तर वर्क इन प्रोसेस चालतं. म्हणजेच मटेरियल गोज आउट फ्रॉम स्टोअर लेजर. इथं कुठंही फायनान्शियल अकाउंटिंगचा या ठिकाणी संबंध येत नाही. म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे फक्त आणि फक्त
तुमचं कॉस्ट अकाउंट असेल ते कॉस्ट अकाउंटिंगशी रिलेटेड 2 अकाउंट आपल्याला इथं अभ्यास करायचा. म्हणजेच मटेरियल इश्यूड केलेले आहेत, दिलेले आहेत कुणाला, प्रोडक्शन डिपार्टमेंटला. प्रोडक्शन म्हणल्यानंतर तिथं काय होतं, वर्क इन प्रोसेस. वर्क इन प्रोसेसमध्ये मटेरियल कम्स इन आणि मटेरियल गोज आउट फ्रॉम द स्टोअर. म्हणजे एंट्री होताना काय येणार आहे, सेकंड एंट्री वर्क इन प्रोसेस अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. आणि नॅरेशन येणार आहे मटेरियल इश्यूड टू प्रोडक्शन. अमाऊंट कॉलममध्ये 9 लाख 9 लाख 9 लाख 9 लाख रुपीज 9 लाख रुपीज 9 लाख. देन थर्ड वन इज वेजेस पेड रुपीज 5 लाख. म्हणजेच काय, वेजेस पेड केलेले आहेत म्हणजे ॲक्च्युअलमध्ये इथं कॅश गोज आउट आहे. म्हणजे एंट्री होताना काय होणार आहे, वेजेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नॅरेशनमध्ये वेजेस पेड म्हणजे इथं 5 लाख 5 लाख. म्हणजे तिसऱ्या एंट्रीसाठी या ठिकाणी काय होणार, एंट्री वेजेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. अमाऊंट कॉलममध्ये रुपीज 5 लाख रुपीज 5 लाख. नॅरेशनमध्ये आपण काय लिहिणार आहे, वेजेस पेड 5 लाख रुपयाच्या वेजेस पेड केलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट काय सांगितलेला आहे, वेजेस चार्ज टू प्रोडक्शन. वेजेस चार्ज टू प्रोडक्शन म्हणजे तो जो काही वेजेस पेड केले असतील ते दाखवा. कुठं दाखवा, तर प्रोडक्शन डिपार्टमेंटला. प्रोडक्शन डिपार्टमेंट म्हटलं की इथं काय घेणार आपण, कुठला अकाउंट घेणार, वर्क इन प्रोसेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू वेजेस कंट्रोल अकाउंट. ही झाली त्याची स्पेसिफिक एंट्री. म्हणजे एंट्री काय होणार आहे, तर वर्क इन प्रोसेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू वेजेस कंट्रोल अकाउंट वेजेस चार्ज टू प्रोडक्शन. ही झाली या ठिकाणी एंट्री कशाची, वेजेस चार्ज टू प्रोडक्शन. अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट येईल 3 लाख 3 लाख. अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट किती येणार आहे, 3 लाख 3 लाख 3 लाख 3 लाख. म्हणजेच वेजेस चार्ज टू प्रोडक्शन. इथं प्रोडक्शन म्हणलं की वर्क इन प्रोसेस. प्रोडक्शन होतं म्हणजे काय होतं, तर तिथं प्रोसेस होते आणि नंतरच ते प्रोडक्शन असेल ते फायनल गुड्स तयार होत असतात. फॅक्टरी ओव्हरहेड्स हा वेगळा पार्ट आहे आणि प्रोडक्शन म्हणलं की वर्क इन प्रोसेस. देन फॅक्टरी ओव्हरहेड्स इनकर्ड रुपीज 1 लाख. म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड्स इनकर्ड म्हणजे तो खर्च झालेला आहे. म्हणजेच काय झालं असेल, इथं कॅश गोज आउट असेल. म्हणजे एंट्री होताना काय होणार आहे, फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. म्हणजे फॅक्टरीमध्ये जो काय होणारा खर्च असेल तो 1 लाख रुपयाचा तो खर्च झालेला आहे. म्हणजे एंट्री काय होणार आहे, फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश गोज आउट. म्हणून ते कॅश ऑब्लिक बँक अकाउंट क्रेडिटला आलं. डेबिटला फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट का आलं, तर फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट कारण फॅक्टरीज रिलेटेड झालेला तो खर्च आहे. म्हणजे एक्सपेन्सेस ऑलवेज डेबिटेड. ते तुम्हाला माहिती आहे नॉमिनल अकाउंटचा नियम, त्यानुसार ते या ठिकाणी केलेलं एंट्री. मग त्याची अमाऊंट असेल त्या अमाऊंट किती आहे ती पाहूयात. फॅक्टरी ओव्हरहेड्स इनकर्ड 1 लाख रुपीज. फॅक्टरी ओव्हरहेड्स इनकर. एंट्री झाली फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 1 लाख 1 लाख 1 लाख. Narration factory overheads incurred. Then next one is factory overheads charged to production. Charged to production म्हणल्यानंतर ते कुठं दाखवले पाहिजेत, तर वर्क इन प्रोसेस अकाउंट डेबिट टू फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट. म्हणजे एंट्री होताना काय होणार आहे, तर चार्ज आपल्याला कुठं करायचे आहेत, तर प्रोडक्शनला चार्ज करायचे आहेत. आता प्रोडक्शन म्हणल्यानंतर काय येणार आहे, तर प्रोडक्शन म्हणल्यानंतर तिथं वर्क इन प्रोसेस असेल, ती वर्क इन प्रोसेस या ठिकाणी चालते. मग इथं एंट्री होत असताना ते चार्ज करायचे आहेत काय, फॅक्टरी ओव्हरहेड चार्ज टू प्रोडक्शन. म्हणजे वर्क इन प्रोसेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट. म्हणजे 6 नंबरची एंट्री ती कशी होणार आहे, तर या पद्धतीनं होईल. वर्क इन प्रोसेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट. दॅट मीन्स फॅक्टरी ओव्हरहेड्स चार्ज टू प्रोडक्शन. आणि अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट जेवढी अमाऊंट दिली असेल तेवढी 90,000. मग इथे या ठिकाणी आपण अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट या ठिकाणी घेणार आहोत 90,000. Then next transactions we are also studied selling and distribution overheads incurred.
इनकर्ड म्हटल्यानंतर ते काय झालं असेल, कॅश पेड केली असेल, म्हणजे कॅश गोज आउट. आणि नंतर इथं या ठिकाणी एंट्री करत असताना या ठिकाणी एंट्री कशी करावी लागेल, तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स इनकर्ड. आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स हे काय झालं, या ठिकाणी एक प्रकारचा खर्च झाला. म्हणजेच तो या ठिकाणी कॉस्टिंगचा जर आपण कॉस्ट अकाउंटिंगचा जर विचार केला तर फ्रॉम द कॉस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड इट इज ऑल्सो द एक्सपेंडिचर किंवा एक्सपेन्सेस. मग एक्सपेन्सेस आपल्याला कुठं दाखवावं लागतील, डेबिटला. मग कोणता एक्सपेन्सेस आहे पर्टिक्युलर तो, तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडचा. म्हणजे एंट्री होताना कशी करावी लागेल, एंट्री कशी करावी लागेल, तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. अमाऊंट येणार आहे 70,000 70,000. मग अमाऊंट कॉलममध्ये या ठिकाणी आपण अमाऊंट लिहूयात, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 70,000 70,000. नॅरेशन काय येणार आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स इनकर्ड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स इनकर्ड. आता पुढचं ट्रान्झॅक्शन काय आहे ते बघा. म्हणजे पुढचं ट्रान्झॅक्शनवरून आपणाला ती जर्नल एंट्री त्या पद्धतीने या ठिकाणी करावी लागेल. म्हणजेच जर्नल एंट्री करत असताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आपणाला ती कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. म्हणजे आता इथं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स इनकर्ड म्हटल्यानंतर काय केलं, तो खर्च झालेला आहे. खर्च झाला म्हणलं की कॅश पेड केली असेल, म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला आलं. आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट कुठं आलं, डेबिटला आलं. म्हणजे वन पार्ट इज आवर रिलेटिंग टू कॉस्ट अकाउंट and another parties are also relating to our financial account. Then finished goods at cost 11 lakh. म्हणजे finished goods at cost किती आहे, 11 lakhचा आहे. म्हणजे 11 लाखाचा या ठिकाणी कॉस्ट आहे. म्हणजे काय, फिनिश्ड गुड्स आहे. म्हणजे आता फिनिश्ड गुड्स या ठिकाणी कशा पद्धतीनं होईल, तर या ठिकाणी ज्यावेळेस वर्क इन प्रोसेस असेल ते वर्क इन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ते फिनिश्ड गुड्स तयार होईल. म्हणजे वर्क इन प्रोसेसमधून ते गुड्स असतील ते गुड्स ट्रान्सफर होतील कुठं, तर फिनिश्ड स्टॉक लेजर अकाउंटला. म्हणजे फिनिश्ड स्टॉक लेजर अकाउंटला काय होणार आहेत, फिनिश्ड गुड्स कम्स इन आणि फिनिश्ड गुड्स गोज फ्रॉम कुठून जाणार आहेत ते, तर वर्क इन प्रोसेस कंट्रोल अकाउंट. डेबिट वॉट कम्स इन आणि क्रेडिट वॉट गोज आउट. म्हणजे फिनिश्ड स्टॉक ज्यावेळेस तुमचं पूर्ण होईल त्यावेळेस तिथं वर्क इन प्रोसेस असेल ती वर्क इन प्रोसेस कंप्लीट होईल. म्हणजे ते वर्क इन प्रोसेसमधून फायनल प्रोडक्ट ट्रान्सफर किंवा गोज आउट फ्रॉम वर्क इन प्रोसेस टू फिनिश्ड स्टॉक लेजर अकाउंट. म्हणजे ह्याची एंट्री करत असताना फिनिश्ड स्टॉक लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू वर्क इन प्रोसेस कंट्रोल अकाउंट. मग ती एंट्री हे या ठिकाणी या पद्धतीने होईल. फिनिश्ड गुड्स ॲट कॉस्ट आहे, ॲट कॉस्ट 11 lakh. म्हणजे अमाऊंट कॉलममध्ये काय येणार, 11 लाख 11 लाख 11 lakh 11 lakh 11 लाख 11 लाख. Finished goods at cost. Then 9 number entry, sales 40% credit. सेल्स म्हणलं की त्या ठिकाणी काय आलं, तर सेल्स म्हणलं की इट इज ऑल्सो प्युअरली रिलेटिंग टू द फायनान्शियल अकाउंट किंवा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. प्युअरली इथं कोणताही कॉस्टचा संबंध आहे का, असणारच नाही. म्हणजे सेल केलं आहे म्हणजे तिथं कॉस्ट इन्क्लुडिंग, म्हणजे ज्यावेळेस एखाद्या प्रोडक्टची सेलिंग प्राईस ठरवली जाते त्यावेळेस ती सेलिंग प्राईस ठरवत असताना टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स प्राईस. म्हणजे इथं प्युअरली हे ट्रान्झॅक्शन हे फायनान्शियल अकाउंटिंगशी रिलेटेड आहे. मग ज्या पद्धतीनं आपण फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये एंट्री करत असू त्याच पद्धतीनं इथं सुद्धा एंट्री हे करणं आवश्यक आहे. मग एंट्री काय होईल, तर आता ज्या पद्धतीनं सेल्स त्यानंतर सेल्स केल्यानंतर माल विकल्यानंतर, विक्री केल्यानंतर, सेल्स केल्यानंतर पैसे मिळतात का जातात हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही एक एक्झाम्पल घ्या, ज्यावेळेस तुम्ही माल विकता त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळतात म्हणजे कॅश कम्स इन आहे. त्याचबरोबर जर उधारीवर माल विकला असेल तर तुम्हाला काय होणार आहे, त्या व्यक्तीकडून पैसे मिळणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी एंट्री करत असताना एंट्री कशा पद्धतीनं होईल, तर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट
त्यानंतर डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट आणि अमाऊंट कॉलममध्ये 13,50,000 किती 13 लाख आय थिंक सो किती अमाऊंट आहे ते आय थिंक सो 13,50,000 असेल. म्हणजे एंट्री काय होणार आहे कॅश अकाउंट डेबिट डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट म्हणजे सेल्स 40% ऑन क्रेडिट म्हणजे 13,50,000च्या 40% ऑन क्रेडिट आहे म्हणजे ते आपल्याला काढावं लागेल. 13,50,000 इंटू 40%. 40% क्रेडिट म्हणजेच डेटर्स अकाउंटला येणार आहे 5,40,000 5,40,000 आणि इथं कॅशमध्ये येईल 13,50,000 8,10,000 8,10,000 8,10,000 प्लस 8,10,000 plus 5,40,000 our sales amount total sales amount 13,50,000 13,50,000 this is our sales amount. Then next 10 number transactions we are also discuss here. Receipts from the debtors. Receipts म्हणजे काय जमा म्हणजेच कॅश रिसिव्ड फ्रॉम द डेटर्स रुपीज 4 लाख म्हणजेच डेटरकडून 5 लाख रुपयाची कॅश असेल ती कॅश मिळालेली आहे. द रिसिप्ट्स फ्रॉम डेटर्स म्हणजे कॅश मिळाली म्हणजे कॅश कम्स इन हे सुद्धा फायनान्शियल अकाउंटिंगशी रिलेटेड हे ट्रान्झॅक्शन असल्या कारणामुळं आपणाला इथं प्युअरली फायनान्शियल अकाउंटच या ठिकाणी वापरायचे. म्हणजे प्युअरली फायनान्शियल अकाउंटिंगचा अर्थ काय तर इथं कोणत्याही प्रकारचं कॉस्ट अकाउंट असेल ते कॉस्ट अकाउंट इथं येणार नाही. म्हणजे काय येईल तर इथं तुमचं या ठिकाणी एक येणार आहे कॅश अकाउंट आणि दुसरं येणार आहे या ठिकाणी डेटर्स अकाउंट. म्हणजे ते ट्रान्झॅक्शन कसं होईल बघा तर या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आपलं होईल कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट म्हणजे रिसिप्ट्स फ्रॉम डेटर्स आणि अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट येईल 4 लाख 4 लाख 4 लाख 4 लाख 4 लाख 4 लाख म्हणजे 4 लाख 4 लाख अँड लास्ट नंबर ट्रान्झॅक्शन पेमेंट टू क्रेडिटर्स. पेमेंट केलं म्हणजे कॅश गोज आउट. एंट्री होत असताना कशी होणार आहे क्रेडिट साईडला येईल कॅश अकाउंट आणि डेबिट साईडला रिसिव्हर ऑफ द कॅश कोण आहे तर क्रेडिटर्स. एंट्री कशी होईल लास्टची क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट पेमेंट टू क्रेडिटर्स. मग किती रुपयाचं पेमेंट केलेलं आहे तर 5,10,000 5,10,000 5,10,000 5,10,000 पेमेंट टू क्रेडिटर्स. आणि त्यानंतर मग आपण या ठिकाणी याची टोटल करणार आहोत. जर्नल एंट्रीज आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. आता याची या ठिकाणी आपल्याला टोटल करावी लागेल. शेवटी जर्नल एंट्रीची या ठिकाणी टोटल असेल ती टोटल ते किती आहेत 15 लाख 15 आणि 5 20 29 29 आणि 3 32 आणि 1 33 33 आणि 35 लक्ष प्लस 1,60,000 1,60,000 प्लस 11,000 45,60,000 then plus 13,50,000 then 5,10,000 then 4,000 not a 4,000 4 lakh 68,000
68,20,000, 68,20,000, 68,20,000, 68,20,000. This is our total of these particular transactions. आता जर्नल एंट्रीज या ठिकाणी आपण आपले पूर्ण झालेला आहे. हा प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम आपला पूर्ण झाल्याचं पाहावयास मिळते. आता परत एकदा आपण त्याचं रीडिंग करूयात. फक्त जर्नल एंट्रीचं या ठिकाणी रीडिंग होईल. पहिली जर्नल एंट्री आहे रॉ मटेरियल परचेस्ड 40% ऑन क्रेडिट. त्याची जर्नल एंट्री काय झाली तर स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट टू क्रेडिटर्स अकाउंट. परचेस केलं म्हणल्यानंतर इथे ते मटेरियल कॉस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते स्टोअरमध्ये येईल म्हणून ती एंट्री त्या पद्धतीनं झालेलं आहे. अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट आहे डेबिट साईडला 15 लाख आणि क्रेडिट साईडला कॅश 9 लाख आणि क्रेडिटर्स अकाउंटला क्रेडिट 6 लाख. देन सेकंड इश्यू ऑफ मटेरियल टू प्रोडक्शन, म्हणजे प्रोडक्शन असेल त्या प्रोडक्शनमध्ये मटेरियल इश्यू केलेलं आहे, म्हणजे प्रोडक्शनसाठी मटेरियल इश्यू केलेलं आहे, साधं सोपं लॉजिक. मग ह्याची एंट्री काय होणार आहे. मग इथं कुठंही फायनान्सचा या ठिकाणी संबंध आहे का, म्हणजे कुठल्याही प्रकारचं मनी असेल ते मनी वापरली गेले आहे का, पैसा वापरला गेलेला आहे का, नाही. म्हणजे हे प्युअरली कॉस्ट अकाउंटिंगशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहे. मग त्याच पद्धतीनं इथं दोन्हीसुद्धा अकाउंट कुठली येतील कॉस्ट अकाउंटिंगशी रिलेटेड येतील. म्हणजे एंट्री काय होणार आहे तर वर्क इन प्रोसेस अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट 9 लाख 9 लाख. त्यानंतर वेजेस पेड. वेजेस पेड म्हणल्यानंतर इथं कॅश आली, म्हणजेच काय आलं, एक आलं अकाउंट फायनान्शियल अकाउंट आणि दुसरं आलं कॉस्ट अकाउंटिंगशी रिलेटेड अकाउंट. मग आता एलिमेंट्स ऑफ कॉस्ट याच्यामध्ये मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्स हे 3 महत्त्वाचे एलिमेंट्स असतात. म्हणजे एंट्री कशी होणार आहे तर वेजेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट कॉलममध्ये 5 लाख इन ब्रॅकेट नॅरेशन येईल वेजेस पेड. देन वेजेस चार्ज टू प्रोडक्शन. मग तो जो काही खर्च झाला असेल तो खर्च कोणत्या डिपार्टमेंटला दाखवायचा, कोणत्या डिपार्टमेंटला चार्ज करायचा, मग त्याच्याच रिलेटेड ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेलं आहे. सांगितलेलं काय आहे तर ह्या वेजेस असतील ते वेजेस चार्ज करा कुठं तर प्रोडक्शनला. किती 3 लाख रुपयाच्या. म्हणजे एंट्री होताना काय होणार आहे तर वर्क इन प्रोसेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू वेजेस कंट्रोल अकाउंट ही झाली वेजेस चार्ज टू प्रोडक्शनची एंट्री. म्हणजे अमाऊंट कॉलममध्ये किती येणार आहे 3 लाख ही झाली आपली चौथी एंट्री. त्यानंतर 5वी एंट्री काय होणार आहे तर फॅक्टरी ओव्हरहेड्स इनकर्ड म्हणल्यानंतर काय केलं असेल तर कॅश पेड केले असेल फॅक्टरी ओव्हरहेड्स इनकर्ड. म्हणजे आता फॅक्टरी ओव्हरहेड्स इनकर्ड म्हणल्यानंतर काय होणार आहे तर कॅश गोज आउट, म्हणजे कॅश अकाउंट आलं क्रेडिट. फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंटला काय येणार आहे डेबिट, कारण फॅक्टरी ओव्हरहेड्स हा काय झाला एक्सपेन्सेस झाला. म्हणजेच इथं एंट्री होताना कशी होणार आहे तर फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट कॉलममध्ये 1 लाख. नॅरेशन येणार आहे फॅक्टरी ओव्हरहेड्स इनकर्ड. देन फॅक्टरी ओव्हरहेड्स चार्ज टू प्रोडक्शन. आता फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये जे झालेले खर्च असतील ते खर्च हे कुठं या ठिकाणी चार्ज करायचे तर प्रोडक्शनला. मग प्रोडक्शन म्हणलं की इथं कुठलं अकाउंट घेणार आपण वर्क इन प्रोसेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू काय येणार आहे तर फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट टू फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट. म्हणजे नॅरेशन काय येणार आहे फॅक्टरी ओव्हरहेड्स चार्ज टू प्रोडक्शन. एंट्री काय झाली बघा वर्क इन प्रोसेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट 90,000 फॅक्टरी ओव्हरहेड्स चार्ज टू प्रोडक्शन. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स इनकर्ड. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स इनकर्ड म्हणजे इथं काय होणार आहे कॅश गोज आउट. म्हणजे एंट्री होताना सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट या ठिकाणी 70,000 नॅरेशन येणार आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स इनकर्ड. त्यानंतर फिनिश्ड गुड्स ॲट कॉस्ट. त्याची एंट्री या ठिकाणी करावी लागेल. मग फिनिश्ड स्टॉक लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू वर्क इन प्रोसेस कंट्रोल अकाउंट. अमाऊंट कॉलममध्ये 11 लाख 11 लाख. नॅरेशन येईल फिनिश द गुड्स ॲट कॉस्ट. आता ह्याचं सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे एंट्री करत असताना. 9 नंबरची एंट्री सेल्स ॲट आय थिंक सो 40% ऑन क्रेडिट. जे फिनिश द गुड्स असेल तो फिनिश द गुड्स या ठिकाणी कंपनी असेल ती कंपनी स्टोअर करून या ठिकाणी ठेवणार नाही तर तो माल या ठिकाणी विकेल, म्हणजे सेल करेल. मग सेल करत असताना आयदर इट मे बी सेल ऑन
a credit as well as on a cash, as well as on a cash, and therefore for that's the reason, and therefore that's the reason the sale transactions are also recorded purely from the point of view of the financial account. फायनान्शियल अकाउंटिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हे आपणाला सेल्सचं रेकॉर्डिंग असेल ट्रान्झॅक्शनचं हे करावं लागेल, कारण की तिथं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी कॉस्ट रिलेटेड या ठिकाणी संबंध राहत नाही. म्हणजेच काय तर विक्री केलेला माल असेल, तो विक्री केलेला माल त्याचे पैसे मिळाले आणि पैसे येणं, मग त्याची एंट्री काय होणार आहे तर कॅश अकाउंट डेबिट, माल विकल्यानंतर पैसे मिळतात म्हणून कॅश अकाउंट डेबिट. आणि रिसिव्हर ऑफ द गुड्स कोण आहे तर डेटर्स असेल, डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मग अमाऊंट या ठिकाणी 13,50,000 आहे. त्याचं क्लासिफिकेशन 40% क्रेडिटला अमाऊंट जाईल 5,40,000 आणि 60% कॅशनं विकलेली जी काय गुड्स असतील त्याला अमाऊंट जाईल या ठिकाणी कॅश अकाउंट डेबिटला 8,10,000 असं टू सेल्स अकाउंट 13,50,000. त्यानंतर रिसिप्ट फ्रॉम आय थिंक सो रिसिप्ट फ्रॉम डेटर्स, म्हणजे डेटर्स म्हणजे कोण ज्याला उधारीवर माल विकला असेल असा पर्सन या ठिकाणी तो झाला या ठिकाणी कंपनीचा डेटर्स. त्यालाच आपण कस्टमरसुद्धा या ठिकाणी म्हणतो. ज्या कस्टमरला उधारीवर माल विकला असेल तो झाला त्या कंपनीचा डेटर्स. साधं सोपं लॉजिक आहे. मग तो काय करणार आहे पैसे देणार आहे, म्हणजेच रिसिप्ट फ्रॉम डेटर्स म्हणजे डेटर्सकडून पैसे मिळाले म्हणजे इथं काय होणार आहे कॅश कम्स इन, म्हणजे एंट्री काय होणार आहे तर कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. आणि अमाऊंट कॉलममध्ये 4 lakh नॅरेशन काय येणार आहे रिसिप्ट फ्रॉम डेटर्स 4 lakh. अँड लास्ट वन इज द पेमेंट टू क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्स म्हणजे कोण ज्याच्याकडून कंपनीनं माल खरेदी केला असेल. whenever the Lakshmi Enterprises are also purchasing the goods from that particular suppliers on credit, and such person it is also called as the creditors. म्हणजे सप्लायरकडून माल खरेदी केला असेल त्याचे पैसे हे द्यावे लागतील. मग ते पैसे दिलेले आहेत त्याची एंट्री काय होणार आहे तर एंट्री होताना सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट कॅश गोज आउट म्हणून टू कॅश अकाउंट आलं. अमाऊंट कॉलममध्ये 5,10,000 5,10,000 आणि टोटल अमाऊंट येते याची ह्या ट्रान्झॅक्शनची 68,20,000 68,20,000. अशा पद्धतीनं हे इंटिग्रेटेड अकाउंटिंगचा आपण जर्नल एंट्रीज या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं हा आपला प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. म्हणजेच आता जवळजवळ बऱ्यापैकी आपण प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स हे इंटिग्रेटेड अकाउंटिंगचे घेतलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण या ठिकाणी रिकन्सिलेशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट्स हे या ठिकाणी पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला म्हणजे आणखी 1-2-3 प्रॉब्लेम आपण याचे घेऊयात आणि नंतर मग आपण या ठिकाणी न्यू युनिट असेल ते आपण स्टार्ट करणार आहोत. आय थिंक सो द प्रॉब्लेम इज completed and we are also seen the lecture very carefully and write down that particular transactions and their journal entries in our notebook, which are also essential, which are also helpful at the time of the exam. Thank you very much.